काय तुला जेवणाला काय खायचंय? मला आलू वांग्याची भाजी खायची आहे, एकदम झणझणीतवाली. पूर्ण फिनिश करशील ना? हो. ठीक आहे मग. तर आता मी वांगे पहिल्यापासून धुवून पाणीमध्ये टाकू दिले, चांगल्याने धुवून. आणि आता मी बटाटा पण कापून ठेवून दिले आहे. आता याला आपण बाजूला ठेवून देऊन. तर आता कढईमध्ये आपल्याला तेल ठेवून द्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं राई टाकून देऊया. तडके. तर आता राई टाकून देऊया आपण. थोडीशीच राई टाका, कारण की टेस्टसाठी याला चांगलं वाटते आणि ते मुरून जातं तर अजून टेस्टी वाटते. आता आपण याच्यामध्ये थोडंसं राई टाकून देऊ. आता एक कढीपत्ता टाकून देऊ. आता कढीपत्त्याची 2-3 दाणे टाकून देऊ याच्यामध्ये आपण. आता आपण याच्यामध्ये जिरं टाकून देऊया आपण थोडंसं स्वादानुसार साठी. आता आपण हे अद्रक लसूणची पेस्ट आहे ते आपण याच्यामध्ये टाकून देऊया. तर उडते म्हणून आपल्याला आरामात टाकायचं आहे. आता याला टाकून घेऊया आपण पेस्टला. तर मी तुम्हाला जवळून टाकून देतो थोडंसं. असं टाकून घ्यायचं आहे. आता हे टमाटरची प्युरी आहे, आपल्याला हे पण टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर गॅस मी वाढवून टाकले आहे की लवकर मंदे पाहिजे म्हणून म्हटलंय. तर आता हे थोडं थोडंसं शिजून आले. आता याच्यामध्ये काय काय मसाला टाकायचे आहे मी तुम्हाला सांगते. हळद पावडर अर्धा चम्मच टाकून दिलं. आता याच्यामध्ये आपण हे मसाला आहे आमच्या घरचा आहे. तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही नक्की आम्हाला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला याची रेसिपी पाहिजे का. आता आपण याच्यामध्ये थोडीशी हिरवी टाकून देऊ. जास्त नको टाका, नाही तर तिखट होऊन जाईल. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही टाकून द्या. आता याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे काला मसाला थोडंसं. आता तुमचं धनिया मसाला टाकून द्यायचा टेस्टसाठी. आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर मी तुम्हाला मीठचं दाखवते. हे मीठ आहे. आता मी याच्यामध्ये मीठ टाकून देते थोडंसं. मीठ टाकून दिलं आहे आता स्वादानुसार. मी याला भरणीला उचलून ठेवून देते. आता याला आपण मिक्स करून घेऊया चांगल्याने. आता याला उकळीपर्यंत थोडा वेळ आपण याला पकायला ठेवून देऊ. तर मी मसाल्याला आता शिजू दिला आहे. तर आता मी मसाला तुम्हाला दाखवून देते. हे आमचा मसाला असं झाला आहे. तर आता याला थोडंसं अजून मिक्स करून घेऊ आपण. आता मी कसुरी मेथी आणते. आता एक कसुरी मेथी आहे, आपल्याला त्याला भरती कर. तर आपल्याला याला असं करून टाकायचं आहे. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. याची चव एकदम टेस्टी लागेल. तर तुम्ही मसाला बघू शकताय किती छान दिसताय. त्याला मिक्स करून घेतलंय. तर आता आपल्याला याला चांगलं शिजू द्यायचं आहे.
का बंद? आता भाजी मोडून घेतली आहे आपली चांगल्यानं. आता मी शांतीने पकडते, नाही तर मग ते फुटू नये. आता भाजीला चांगल्याने मिक्स करून घ्याते मी. आणि असं करून याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. आता याला चांगलं मिक्स करून घेऊया परतीला मस्तपणे. आता आपण याला झाकून ठेवून देऊया.